झेंडीगेट परिसरात सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. दोन अनधिकृत कत्तलखाने जमीनदोस्त. नियोजनानुसार व वेळापत्रकानुसार अतिक्रमणांवर कारवाई सुरूच राहणार. नागरिकांनी अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई होणारच. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा. महानगरपालिकेनं सोमवारी सकाळपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. झेंडीगेट परिसरात प्रभाग समिती कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला कारवाई सुरू केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पत्र्याचं शेड, टपऱ्या, कत्तलखान्यांची 2 अनधिकृत बांधकामं कारवाई करून हटवण्यात आली. शहरात व उपनगर परिसरात अतिक्रमण मोहिमेसाठी महानगरपालिका प्रशासनानं महिनाभराचं नियोजन केलंय. त्याची माहितीही वेळापत्रकासह सार्वजनिक करण्यात आली आहे. यापूर्वीही मागील 1-2 महिन्यात महानगरपालिकेनं अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. गेल्या 2 महिन्यात 485 अतिक्रमणे व 755हून अधिक अनधिकृत बॅनर, होर्डिंग हटवण्यात आलेत. आता पुन्हा शहरामध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी झेंडीगेट परिसरात अनधिकृतपणे बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड, टपऱ्या कारवाई करून हटवण्यात आल्या. यात 2 अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. महानगरपालिकेनं दिलेल्या वेळापत्रकानुसार व नियोजनानुसार अतिक्रमण कारवाई सुरू राहणार आहे. नागरिकांनी अतिक्रमण केले असल्यास ते तात्काळ काढून घ्यावं. अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईबाबत पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्यात. त्यानुसार कत्तलखान्यांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत कत्तलखाने तात्काळ काढून घ्यावेत, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय. दरम्यान यापुढे अतिक्रमण हटाव मोहीम केवळ कार्यालयीन वेळेत सीमित न राहता पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चालूच राहणार असल्याचं आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलंय. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.